शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करणे, अतिक्रमणांवर प्रभावी नियंत्रण आणणे आणि नागरिकांना मूलभूत नागरी सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी दिनांक 24 जुलै रोजी दक्षिण झोन क्रमांक 4 अंतर्गत विविध प्रभागांमध्ये प्रत्यक्ष पाहणी दौरा केलाय। विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधीही उपस्थित होते। पाहणी दौऱ्याची सुरुवात प्रभाग क्रमांक 22 मधील बडनेरा येथील आठवडी बाजार परिसरातून करण्यात आली। या ठिकाणी बाजार परिसरातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी निचरा, रस्त्यांची स्थिती आणि अतिक्रमणाची परिस्थिती यांच्यावर सविस्तर आढावा घेण्यात आलाय। त्यानंतर मटन मार्केट समोरची पाहणी करून तेथील स्वच्छता व्यवस्था, आरोग्यविषयक बाबी आणि व्यापाऱ्यांना उपलब्ध असलेल्या मूलभूत सुविधांची तपासणी करण्यात आली। राजानगर परिसरात नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, तक्रारी आणि अपेक्षा सुद्धा जाणून घेण्यात आल्या। नागरिकांनी मांडलेल्या विविध प्रश्नांची तातडीने दखल घेत संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या। त्यानंतर आयुक्तांनी प्रभाग क्रमांक 21 मधील आमलास गेट चौकाची पाहणी केली आहे। वाहतूक व्यवस्था, रस्त्यावरील अतिक्रमण, सार्वजनिक स्वच्छता आणि नागरी सुविधांचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश दिले। त्यानंतर महानगरपालिका उर्दू शाळा क्रमांक 3 आणि 10 येथे भेट देऊन शाळेच्या इमारतीची स्थिती, परिसराची स्वच्छता, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधा तसेच आवश्यक दुरुस्तींच्या कामाची माहिती घेतली। प्रभाग क्रमांक 20 मधील सुदगिरणी परिसरातील गोपालनगर टी पॉइंट, जेवळनगर महानगरपालिका आणि सामरानगर परिसराची ही सखोल पाहणी करण्यात आली। या भागातील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रस्ते, गटारी, सार्वजनिक ठिकाणांची देखभाल आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा करण्यात आली आहे। संबंधित अधिकाऱ्यांना प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना सुद्धा यावेळी देण्यात आल्या। दौऱ्यादरम्यान आयुक्तांनी जुनी वस्ती येथील महानगरपालिका शाळेच्या खुल्या भूखंडाची पाहणी केली। या जागेचा योग्य वापर, परिसराची स्वच्छता आणि भविष्यातील विकासाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा सुद्धा करण्यात आली। तसेच जीर्णावस्थेत असलेल्या महानगरपालिका शाळेची पाहणी करून इमारतीच्या सुरक्षिततेचा आढावा घेत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले। यावेळी शहरातील स्मशानभूमी परिसराची पाहणी करण्यात आली। परिसरातील स्वच्छता, अंतर्गत रस्ते, पाणी पुरवठा, प्रकाश व्यवस्था आणि नागरिकांसाठी उपलब्ध मूलभूत सुविधांची तपासणी करण्यात आली। स्मशानभूमी परिसर अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि सुविधायुक्त करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या। श्रीकृष्ण मंदिर परिसरातही आयुक्तांनी प्रत्यक्ष भेट देऊन अतिक्रमणाची पाहणी केली आहे। सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन नियमानुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले। शहरातील सार्वजनिक रस्ते, चौक आणि धार्मिक स्थळांच्या परिसरात स्वच्छता व शिस्त राखण्यासाठी सातत्याने विशेष मोहीम राबवण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले आहे। या संपूर्ण पाहणी दौऱ्यात नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या तक्रारी व सूचना जाणून घेण्यात आल्या। नागरिकांनी स्वच्छता, रस्ते, गटारी, पाणी पुरवठा, अतिक्रमण आणि सार्वजनिक सुविधांबाबत विविध समस्या मांडल्या आहेत। संबंधित विभागांनी या समस्यांचे तातडीने निराकरण करून नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी असं स्पष्ट सूचना आयुक्तांनी दिल्या आहे। शहरातील स्वच्छता, अतिक्रमण निर्मूलन, सार्वजनिक आरोग्य आणि नागरी सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी अशा प्रकारचे प्रत्यक्ष पाहणी दौरे सातत्याने राबविण्यात येणार असून नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य देऊन त्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे। या पाहणी दौऱ्यादरम्यान झोन सभापती किशोर जाधव, गटनेते नाना आमले, डॉक्टर राजेंद्र तायडे, शहर सुधार समितीच्या उपसभापती सुमती विजय ढोके, नगरसेवक संजय कव्हाडे, अजय जयस्वाल, नजीम खान, करीम खान, नगरसेविका शारदा मंगेश खोंडे, मीरा भगवान कांबळे, रजनी डोंगरे, गौरी शैलेश मेघवानी, नुजहात परिवार शारिक हुसेन, उपायुक्त भाग्यश्री बोरेकर, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय जाधव, झोन क्रमांक 4 चे अभियंता हेमंत महाजन, श्रीरंग तायडे, रवींद्र तांबेकर, स्वच्छता निरीक्षक तसेच उद्यान विभागाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे। संपर्क क्रमांक 9921589663।